आत्ताच फिनटेक लिमिटेडने 1:2 चा स्टॉक स्प्लिट केला आणि 8:1 चा बोनस शेअर इश्यू केला. म्हणजे आता नंबर ऑफ शेअर तर वाढले, पण आता शेअरची अमाऊंट सुद्धा म्हणजे इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट सुद्धा वाढली का? तर चला बघूया. आता जरा बघा, स्टॉक स्प्लिट झाले म्हणजे जर तुमच्याकडे आधी 100 जर शेअर असेल, तर त्याच कंपनीचे आणखी तुम्हाला 100 शेअर भेटेल. म्हणजे आता तुमच्याकडे झाले टोटल 200 शेअर. आता फक्त तुम्हाला 100 शेअर जे तुम्हाला जास्त मिळाले, पण ते तुमची जी अमाऊंट होती, समजून घ्या आता एक शेअरची प्राइस होती ₹500. पण ती आता शेअरची प्राइस 500 नाही राहिली, ती सुद्धा अर्धी झाली. कारण तुमचे शेअर दुप्पट झाले. तर ती प्राइस सुद्धा अर्धी होणार. 8:1 चा बोनस शेअर इश्यू झालाय. म्हणजे तुमच्याकडे जर 200 शेअर होते स्प्लिट नंतर, आता तेच शेअर म्हणजे 200 × 8 म्हणजे 16चे शेअर आणि प्लस ते जुने 200 म्हणजे 1800 शेअर, टोटल 1800 शेअर तुमच्याकडे झाले. आणि तेच पण आता शेअर तर वाढले, पण आता शेअरची व्हॅल्यू काय ते आपल्याला बघण्यासाठी आपल्याला एक कॅल्क्युलेशन करावं लागेल. ते म्हणजे असं, टोटल इन्व्हेस्टमेंट अमाउंट डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर. म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट अमाउंट होती ₹50,000 डिवाइड बाय 1800 शेअर. तर आपल्याला मिळेल 27.77. म्हणजे एका शेअरची व्हॅल्यू आपली सध्या 27.77. कुठं 500 आणि कुठं 77. तर आता यामध्ये तर फक्त इन्व्हेस्टमेंटची अमाउंट वाढलीच नाही, फक्त नंबर ऑफ शेअर वाढले. तर तसं कंपनीनं का केलं असेल? तर बघा, स्प्लिटमुळे आणि बोनस शेअर इश्यू केल्यामुळे इक्विटी शेअरची प्राइस कमी होते. त्यामुळे स्टॉकमध्ये लिक्विडिटी होते आणि ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी वाढते. हेच कारण आहे की कंपनी स्टॉक स्प्लिट करते आणि बोनस शेअर इश्यू करते. बाकी याबाबत तुमचं काय म्हणणं होतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असंच कॉमर्सचं नॉलेज मिळवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.